वयस्कर अशी जी मूर्ती उभी असेल तर त्याला छेद देणारं असं उत्साही व्यक्तिमत्व आपल्याकडं उपस्थित झालेलं आहे. आपली लेखक आहे असं म्हणूया, कारण की लेख मायेचा सागर. आपण एक कोणाच्या तरी लेखी आहोत, आपल्या पोरीही लेखी आहे, घरातही आपल्या पुतण्या लेखीच्या रूपात आहेत. त्या सर्वांसाठी ह्या माझ्या 4 ओळी समर्पित आहेत. लेख मायेचा सागर, लेख सुखाचा आगर, लेख रुबाब घराचा, लेख आईचे माहेर. लेख एकाच घरात घर येत बहरात, लेख एकाच घरात घर येत बहरात, आनंदाचा मेळा तिच्या ऋणधुन पैंजरा. थोडी हुळहुळ लेख काळजीची पुरपुर, लेख हळवी भावना, लेख धडक धडक आकाशाची, लेख झेप आकाशाची, लेख ज्योत प्रकाशाची. या सर्वांना याच्यावर समर्पित करते. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्राजक्ताताई, महिला मंडळाच्या पंचकमिटी सदस्य, या सर्वांना विनंती करते की आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आणि आजच्या महत्वाच्या आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रायोजक सौ नयनाताई आणि सौ पुष्पाताई या दोघींनाही मी आपली साधारण निमंत्रित करते की आपण दैविक्यमान वाटचालीची आमची 36 वर्ष. प्राजक्ताताई, मला सांगायला खूप आनंद वाटेल की मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात हे एकमेव असं आपलं महिला मंडळ असेल की जे एकदा सुरू झाल्यानंतर कधीही बंद पडलेलं नाही. 5 वर्ष 10 वर्ष मध्ये कुठंतरी ती खंडित झाली असेल, पण आमच्या महिला मंडळाला मात्र अव्याहत असा एक वारसा लाभलेला आहे. याचं सर्व श्रेय तुमच्या जवळ ज्या बसलेल्या ज्येष्ठ भगिनीनं त्यांचं आहे. 88-89 सालची गोष्ट असेल, त्यावेळेस तुमचा जन्म नसेल आणि 8 वर्षाची असेल, त्यावेळेची गोष्ट आहे की 89 साली समाजातील महिलांना एकत्रित आणून त्यांच्या हक्काचं व्यासपीठ देता यावं यासाठी या भगिनी भेटल्या. समाजातील महिलांनी एकत्रित यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी, काही चांगल्या रूढी परंपरा सुरू व्हाव्यात, या रूढी परंपरांना काटा द्यावा आणि समाजाचे प्रबोधन करून यावं या दृष्टीने जे पाऊल उचललं गेलं तर या सर्व ज्येष्ठ भगिनींचं त्यात फार मोलाचा वाटा आहे. कारण आपल्या बायकांना एकत्रित आणणं एखादा उद्देश आहे. त्यानिमित्ताने आजचा तुमचा ठरलेला हा खास असा कार्यक्रम तुमच्या या विषयाला ज्यावेळेस सर्वांपर्यंत आमच्या पॉम्पलेटवर आम्ही पोहोचलो तर आमचे पॅम्पलेट वाचल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया अशा सुंदर होत्या की काहीतरी वेगळं आपल्याला ऐकायला, पाहायला आणि विचारांना काहीतरी खाद्य मिळणार असा कार्यक्रम हा असणार आहे. त्यामुळं तुम्हाला एक आम्ही अशी पार्श्वभूमी तयार करून दिली की तुम्ही फक्त आम्हाला द्या, आम्ही द्यायला तयार आहोत. तर अशा आपल्या आजच्या देखण्या सुंदरशा कार्यक्रमाची सुरुवात मी सर्व मंचावर सदस्यांना विनंती करते की सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने आपण करूया. मॅडम ते हारला. थँक्यू. दादा तू मध्ये येतो हे दादा रोज घ्या मग फोटो.
झाला असेल तर सर्वांनी एक नजर इकडे बघा या. या जन्मातच उदात्त सुंदर असे काहीसे कर्तृघड्या अभिमानाने स्मरतील तुझ्या यानंतरच्या साधलेल्या. बरोबर आपल्या आणि आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाने तो वर्षाने यांनी पुढे यायचं या पुरस्कारासाठी. मंडळाच्या माजी अध्यक्ष ज्येष्ठ संचालक सौभाग्यवती सुलभाताई अमृतकर. आश्वासक हात मिळतो तेव्हा कुबेराचं धनही फिकं पडतं तेव्हा जीवन जातं उजळून टाकत गेली काय आयुष्याला नित्य नव्या सृजनाचा सुदृढ व्हावे घट्ट व्हावे त्याला एक अर्थपूर्णता व्हावी त्याचा समतोल साधला जावा आणि ते संतुलन कसं राखावं याविषयी सुंदरचं मार्गदर्शन प्राजक्ताताई करते. तर आजी असं सांगायची की सगळ्या गोष्टी नीटनेटक्या लावलेल्या राहिल्या की मनस्थिती माणसाची चांगली असते म्हणून मी याच्यावर अलाइन केल्या. मी सुरुवात करण्या अगोदर माझं त्यांनी नाव सांगितलं कुमारी प्राजक्ता सुधाकर पिंगळे. मला सर्वात पहिले म्हणजे सरासरी असं असतं एक रिक्वेस्ट आहे की प्लीज सगळ्यांनी जर
की तुझ्यावरती पूर्वजांचा आशीर्वाद आहे म्हणे. सो त्यांचा माझ्यावरती आशीर्वाद आहे म्हणून त्यांना थँक्यू. माझ्या आजी आजोबांचे खूप सारे आभार. त्यानंतर माझे आई वडील, म्हणजे ज्या काळात खरंच मुलींना शिकवणं कठीण असतं त्या काळात त्यांनी मला शिकवलंय. आणि अशा परिस्थितीत शिकवल्यानंतर एका मुलीला असं प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची संधी देणं, यासाठी माझ्या आईवडिलांचे आभार. त्यानंतर माझे काका काकू मामा मावशी आत्या फुवा, जवळचे नातेवाईक, दूरचे नातेवाईक, अजून दूरचे नातेवाईक, ज्यांना मी ओळखते ज्यांना मी ओळखत नाही, अशा सगळ्यांचे आशीर्वाद मिळून प्राजक्ता पिंगळे तयार झाली आहे. सो आज जो टॉपिक आहे तो टॉपिक फक्त प्राजक्ताचा नाही आहे. तो टॉपिक ह्या सगळ्या माणसांनी मला दिलेल्या शिकवणीला मला प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि म्हणून आपण आजचं सेशन ऑर्गनाईज केलंय. वर्षा पिंगळे मॅडमांचं मी आभार मानेन, कारण त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलंय. तुम्हा सगळ्यांनी इथे कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे, म्हणून तुम्हा सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आता मी ना एक सिंपल गोष्ट करायची. 3 वर्ड्स येतील, मला दोन्ही हात वर करून बोलायचे, मजाच मजा. लक्षात आहे, मजाच मजा. समजले? मी शब्द बदलवे, तुम्हाला एवढंच बोलायचं, मजाच मजा. आणि टाळ्या वाजल्या पाहिजे. तुम्ही जितक्या उत्साहाने ही ऍक्टिव्हिटी करणार तितक्या उत्साहाने पुढचा कार्यक्रम मजेशीर होणार आहे. ओके? कारण आज प्राजक्ता तुम्हाला भाषण द्यायला आली नाहीये, तुम्हाला काहीच शिकवायला आलेली नाहीये, कारण तुम्ही ऑलरेडी हुशार आहे. तुम्ही ऑलरेडी हुशार आहे. मी काय शिकवणार तुम्हाला? मी तर लहान आहे तुमच्यापेक्षा. पण आज आहे ना, तुम्हाला सगळ्यांना तुमच्यामधली असामान्य शक्ती शोधून देण्यासाठी मी आली आहे. तुम्हाला आज सेशन संपेपर्यंत स्वतःमध्ये एक नवीन व्यक्ती भेटणार आहे. त्या व्यक्तीला भेटवण्यासाठी मी आज इथे आली. ओके? सो ऍक्टिव्हिटीसाठी रेडी आहे सगळे? रेडी आहे सगळे? रेडी आहे सगळे? थँक्यू. आयुष्य सुंदर आहे, चाळीसगाव सुंदर आहे, माझी सासू सुंदर आहे, माझे सून सुंदर आहे, माझी मुलगी सुंदर आहे, माझा नवरा सुंदर आहे, त्यांचं रागवणं सुंदर आहे, त्यांचं रुसणं सुंदर आहे, त्यांचा टोमणे मारणं सुंदर आहे, माझं सासर सुंदर आहे. मजाच मजा, 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 मजाच मजा. Thank you so much. Thank you. एक तर मी चालत चालत बोलते. म्हणूनच हा माईक लावलाय. माझे फेवरेट 2 ड्रेस आहेत, एक पंजाबी आणि दुसरी साडी. ओके? पण या दोघं ड्रेसमध्ये हा माईक ऍडजस्ट होत नाही, कारण याला वायर असते आणि इथे एक सिस्टीम असते, म्हणून ब्लेझर घालावं लागतं. मला मॉडर्न ड्रेसचा काहीही शौक नाहीये. ओके? हा, म्हणजे थोडंसं आजी लोकांना वाटतं प्लेन मिळालाय. सगळ्यांकडे आहे ना प्लेन? ग्रेट. ओके, बंद करा आणि तुम्ही बोलू पण नाही शकत. डोळे बंद आणि तोंडही बंद. कृपया आपले डोळे बंद करा. कृपया आपलं तोंडही बंद करा. तू पण बंद करायचंय. हो. मोठा श्वास घ्या. श्वासावरती ठेवायचा आहे. आणि सकाळी उठल्यानंतर तुमच्या डोक्यात पहिला विचार काय येतो? मला टिफिन बनवायचा आहे. अगं बाई, मी उशीरच झाला आज उठायला. किंवा माझी सासू रागवेल का? माझे अहो काहीतरी बोलतील का? माझी एक्झाम आहे
घरातल्यांचे टिफिन बनवता, चहा बनवता. सकाळी उठल्यावर तुम्ही करता काय हे तुम्हाला स्वतःला अनुभव करायचा आहे. मोठा श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू डोळे उघडायचे आहे आणि तुम्हाला जो पेपर दिलाय त्याच्यावरती लिहायचं आहे तुम्हाला दिसलं काय डोळे बंद केल्यानंतर ते लिहायचंय तुम्हाला. एक दुसऱ्याशी बोलायचं नाही. आपण सकाळी उठल्यावर मी करते का आणि हे व्हेरी गुड. काही लोकांनी लिहिलंय चहा पाणी, काहींनी लिहिलंय पहिले मी देवाचे नाव घेते. तुम्ही लिहिलंय हे मी समजू देणार नाही कारण मी काउन्सिलर आणि लाईफ कोच आहे. लोकांची गुपितं सांभाळणं यात मी एकदम पटाईत आहे. तुम्ही पेज नाही आणलं आणि मी तुम्हाला प्लीज या दुसऱ्या बाईचे पाय ओढते म्हणे पण इथे एक बाई दुसऱ्या बाईला सपोर्ट करते. लगेच ते पेज फाडून देतात. व्हेरी नाईस. प्लीज एक दुसऱ्यासोबत बोलू नका. मी हात वर करायचा. येस थँक्यू डॉक्टर वंदना. येस थँक्यू. तर ते व्यायाम करतात. व्हेरी गुड. येस आवडते. येस पहिले नेत्र हाताचा नमस्कार करते. कराग्रे बसते लक्ष्मी करमुल्ये सरस्वती कर्मते गोविंद प्रभाते प्रकाश बघूच्या कामाला सुरू. व्हेरी गुड. प्लीज त्याच्यावर मला आधी माझा हात दिसतो. हा मला हात पकडा. व्हेरी नाईस. खूप सुंदर. येस व्हेरी गुड. चाळीसगाव मध्ये महिला व्हेरी गुड. उत्तर नकोय मला. आदर्श उत्तर नकोय मला. प्रामाणिक आणि खरी उत्तरे पाहिजे. येस व्हेरी गुड. सकाळी उठल्यावर बोला राईट. अजून कोणाला काही तुमची साडी दिसेल का सगळ्यांना? तयारी केली आहे. सकाळी उठल्यानंतर टिफिन काय करायचा मुलांचा हा प्रश्न पडतो. राईट. आणि अजून टिफिन दिल्यानंतर अजून ते खातील नाही खातील तो अजून एक वेगळाच टॉपिक आहे. राईट. थँक्यू सो मच सगळ्यांसाठी. जोरदार टाळ्या वाजवायच्या. सकाळी 4ला उठल्यानंतर पलंगावर बसल्यावरच उठल्या जमिनीवर पाय ठेवायचा नसतो. पण राम माझ्या आईनेच मला शिकवलंय की उठल्याबरोबर आधी रामाचं नाव घ्यायचं मग जमिनीवर पाय ठेवायचं. खूप सुंदर. आणि नंतर मग माझ्या रामाला थायरॉइड आहे म्हणून मी त्यांच्या पलंगावर त्यांना गोळी द्यायला जाते. अरे वा. आणि नंतर मग पुढचं काम कर. माझं 5 वाजेपर्यंत माझी आंघोळ नंतर मग स्वयंपाकघराकडे जाते. खूप छान. खूप छान. गणपतीचा नमस्कार करते. नंतर माझ्या गमते त्यावर मी म्हणते कराग्रे बसते लक्ष्मी कर्मले तू गोविंदा. त्यानंतर मी महादेवाला पाणी घालण्यात जाते. आणि सर्वात महत्त्वाचं घरातल्या माझ्या महादेवाची सेवा कशी करता येईल ही मी जास्त काळजी घेते. व्हेरी गुड. सर्वांचे कार्यक्रम संपल्यानंतर आहे ना सगळे लोक म्हणतात व्हेरी गुड बेटा तू कमी वयात खूप हुशार आहे आणि नंतर सांगता अरे मी हात वर केला मला बोलूच दिलं नाही तिने. खूप छान आहे. म्हणून पहिले सॉरी म्हणते. कोणीही माझ्यावरती घुसू नका. ओके. कारण की सगळ्यांना मौका नाही देऊ शकत. ओके. सो त्यांचं मी काय आठवणीच आहे ना हां हां. सांगायचं याच्यातलं मी कराग्रे बसते लक्ष्मी सर्वमध्ये सर्वमध्ये गोविंद हा श्लोक मी म्हणते. खूप सुंदर. हां नंतर मग मी महादेवाच्या काळामध्ये आम्हाला देवपूजा करते. खूप छान. स्वतःपासून पळणार नाही. मी आज स्वतःशी प्रामाणिक राहणार आहे. मी आज माझ्या पेनासोबत पेनासोबत
श्वास घ्यायचा आहे आणि तुमच्या आयुष्यातलं एक नातं निवडा. ते कदाचित तुमचे हजबंड असू शकतो, तुमची मुलगी असू शकते, तुमची सासू असू शकते, तुमची सून असू शकते, तुमची भाची लेडी असू शकते, तुमची काकू असू शकते, तुमची मावशी असू शकते, तुमची आत्या असू शकते. कोणतं पण एक नातं ज्यात तुम्हाला असं वाटतंय की यांना काहीतरी सांगायचं राहून गेलं. आपल्याला ना खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत त्यांना, पण आयुष्यात एवढी धावपळ आहे, एवढी कामं आहे की त्यांना काहीतरी सांगायचं. कोणतं तरी एक नातं निवडा. मी कृपया डोळे बंद करा, त्याच्याशिवाय जादू अनुभवायला भेटणार. त्यांना काय सांगायचं राहिलंय की मी तुझ्यावरती खूप प्रेम करते, कधीतरी मलाही समजून घ्या, मी खूप काम करते, एकदा तरी माझं कौतुक करा. दाबून ठेवलंय. मला नेहमी वाटतं की मला ते सांगून टाकायचंय, पण भीती वाटते की त्यांना काय वाटतं, जाऊ दे, जे झालं ते बरंच आहे. आणि असं चालूच आहे वर्ष. पण आज तो संवाद जो तुमच्या डोळ्यासमोर आला, त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आला, ती व्यक्ती जिवंत असेल किंवा मृत असेल, पण काहीतरी सांगायचं राहून गेलंय. आज त्यांना ते सगळं सांगून टाकायचंय. त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि मनातल्या मनात त्यांना ते सांगा. आणि जेव्हा तुम्ही त्यांना सांगताय तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे काय हावभाव आहेत ते अनुभव करा. तुम्हाला त्यांना आय लव्ह यू म्हणायचंय का? तुम्हाला त्यांना सॉरी म्हणायचंय का? काहीतरी अशी चूक झाली आहे जी कबूल करायची आहे का? कधीतरी त्यांना दुखावलं गेलं होतं, त्याबद्दल मनमोकळेपणाने त्यांची माफी मागायची आहे का? कारण 50% लेडीज रडतात, त्यामुळे त्यात काही वावगं नाहीये. आणि रडणं हा जगातला सगळ्यात सुंदर क्रियांमधला आहे, कारण तो तुम्हाला नवीन माणूस बनवतो. रडणं खूप जरुरी आहे. तुम्ही रडले म्हणजे तुम्ही कमजोर आहात असं मुळीच नाही. तुम्ही रडले तर तुम्ही हलके होणार. तुमच्या मनात दाबून ठेवलेलं जे आहे ते सगळं बाहेर निघणार आणि एक नवीन नातं घेऊन, एक नवीन प्रेमाची व्यक्ती घेऊन तुम्ही आज ह्या कार्यालयातून जाणार आहात. आज सांगून टाका त्यांना सगळं तुमच्या मनात, कारण किती दिवस तुम्ही मनात ठेवणार आहे. आजकाल कोणाचा भरोसा आहे? 10 वर्षाच्या लोकांना हार्ट अटॅक येतो. जास्त ओझं ठेवून तुम्ही जाणार कुठे? आणि उद्या तुम्ही त्यांच्या नावाने रडालही, पण तुमचं रडणं ऐकायला ते जिवंत तर पाहिजे. मग जगाला आपलं म्हणणं सांगून फायदा काय? मग त्यांच्या गंधमुक्ताला तुम्ही ह्याच कार्यालयात कदाचित सुंदर भाषण ठेवता, पण उपयोग काय? त्यामुळे आज सगळं सांगून टाकूया त्यांना की तुम्ही किती महत्त्वाचे आहात आणि मला तुमच्याकडून पाहिजे काय आहे. त्यांना सांगा बिनधास्त.
ते एकदम प्रेमळ होते. मला तुमच्या दोघं मुलं झाले, सून पण छान आहे. माझी मोठी सून बँकेत आहे, धाकटी पण चांगली आहे, मुलं पण माझे चांगले आहे. मला मुलगी नाही. मुलीचं प्रेम वेगळंच असतं. पण माझ्या मित्रांनी म्हणजे असं घरामध्ये एकत्र द्यावं थोडंसं बायकोकडे लक्ष दिलंच होतं. सून दिलं Sorry. तर काही दिवसानंतर आपोआप कळायला लागलं. काय नाव आहे तुमचं? सुनंदा शिंदे. तुमच्या घरी तुम्हाला सुनंदा म्हणतात का? हो. सुनंदा, तुझं मनापासून मी माफी मागतो की मी खूप कष्ट केले. त्यांना आता बायकोची किंमत करायला लागली. तेवढ्यात आई पोरं म्हणतात, प्लीज शांत राहायचं. तुझ्यामुळे आमचं शिक्षण झालं. लहान गरीब झालं. छोट्या दुकानामध्ये पोरांना घडवलं. सगळं घडवलं आणि खूपच सुंदर आहे. आतापर्यंत चांगलं झालं. आता माझ्या मित्रांना वाटतं की खरोखर तुझ्यामुळे इतकं पुढे गेलो. माझी इच्छा त्याच्याकडे काही काय नसलं. माझा अनुभव असेल. पण खूप कष्ट नाही जीवनात होते गेले. पण आताचा आनंद इतका वेगळा आहे. त्यांनी सांगू शकत त्यांनी स्वामी समर्थांची दत्त असेल. मी सगळं करायचं स्वामी समर्थांचं. पण मला माझ्या मित्रांनी कधीच असा अनुभव आहे. घर तू सगळं कर. म्हणजे असं घरात जुने माणसांमुळे तसं त्यांचं बायकोचं धरलं पाहिजे. दुसऱ्या आईवडिलांचं पण धरलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक मिनिट थांब. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा? लुईस नावाची एक मोठी शास्त्रज्ञ आहे. ती असं सांगते, मानसशास्त्रानुसार जर तुम्ही तुमचे विचार, भावना मनात सांभाळून अशा एकवटीने ठेवल्या तर त्याचं रूपांतर आजारांमध्ये होतं. आणि म्हणूनच तुम्ही जर नीट चेक केलं तर सर्वात जास्त कॅन्सरच्या गाठींचं प्रमाण किंवा कोणतेही साध्या चरबीच्या गाठींचं प्रमाण हे स्त्रियांमध्ये जास्त आहे. याच्या मागे सायकोलॉजिकल कारण हे आहे, कारण तुम्हाला भीती आहे मी जर बोलली तर काय होईल, आणि मग ते सगळं तुम्ही मनातच ठेवलंय. आणि ते मनात तुमचे जे विचार आहेत ते तुमच्या शरीरात जमा होऊन होऊन त्या पेशी एकत्र येतात आणि मग त्याचं रूपांतर गाठींमध्ये होतं. आणि म्हणून माझ्यासाठी हे काम आहे ना, काम नाहीये, माझ्यासाठी ही सेवा आहे. कारण तुमच्या सगळ्यांपैकी जर 10 लोकांची पण मनं आज मोकळी झाली ना तर माझं या पृथ्वीवरती येण्याचं कारण सार्थक ठरेल. ओके, सो आणि मी जी तुम्हाला केस स्टडी सांगितली ना गाठींची, ती टेस्टेड आहे. वाटलं तर तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करून ठेवा, यू कॅन लिव्ह युअर लाईफ आणि ट्युमरचा कॉज काय असतो. ओके, सो मला आज तुम्हाला सगळ्यांना ना मुक्त करायचं आहे म्हणून तुम्हाला मी बोलायला प्रवृत्त केलंय. ओके, सो तुम्हाला ना असा अनुभव करायचा आहे की मी तुमचे हसबंड आहे. ओके, अनुभव करायचा आहे मनापासून. आपण चुका झालेल्या सुद्धा त्यात खरंच माझी चुकी नव्हती, कारण मला त्यावेळेस नाही कळलं की तुझं मन दुखतंय. म्हणजे कळायचं कधी कधी दुखतंय, पण मी तुझ्यासाठी उभं नाही राहू शकतो. आणि त्याच्यासाठी मला माफ करून दे, कारण तुझं जगणं माझ्यासाठी खूप जरुरी आहे. मला माफ करू शकते का? माफ तर करावंच लागणार आहे शेवटी. प्लीज सायलेन्स. सर्वप्रथम प्राजक्ताताई तुझं 40 गावच्या बहिणी सर्वांना नमस्कार. ज्या वेळेला डोळे बंद करून बघायला सांगितलं, सर्वप्रथम मला निळं आकाश दिसलं, सूर्याचा नारंगी रंग दिसला. त्याच्यानंतर म्हणजे पुढे काय दिसलं मला बोलावं असं वाटलं. म्हणजे नाती माझी सर्वच खूपच सुंदर आहे. 99% मी त्याच्यात खूप सुंदर जगते. एकच नातं असं राहिलं की मी जिच्याविषयी जास्त बोलू नाही शकत, तिला जाणवू नाही गेलं, ती म्हणजे माझी आई. आई सर्वांची लाडकीच असते. लई काही लाडकी असते आईची, आणि आई जिवंत आहे का? नाही. फक्त तिला म्हणजे ते राहून सांगायचे असं झालंय की तू किती चांगली होती माझ्यासाठी. हे जे सांगायचं राहिलं तेच म्हणजे खळबळ करतात. बाकी दुसऱ्या आयुष्यात असं काही अपूर्णता नाही. आईविषयी थोडीशी आदरयुक्त भावना. तुम्हाला एक वाक्य जर तुमच्या आईसाठी सांगायचं असेल तर ते काय आहे? आणि या ब्रह्मांडात तुमची आई जिथे कुठे असेल ना तिथपर्यंत तुमचा आवाज त्यांच्याकडे जाणार आहे. हे 100% आहे. जी आस केली ती तुला पोहोचणारच आहे. एवढंच आहे की तुझ्याशी जास्त बोलायचं होतं, जे बोलायचं होऊन गेलं आहे. या व्यतिरिक्त काहीच नाही. येस, थँक्यू. ही
तुमची आई जर जिवंत असेल, तुमचे वडील जर जिवंत असतील ना, तर आज घरी जाऊन त्यांच्याशी बोलून घ्या. कारण मी जेव्हा लोकांचे सेशन्स घेते ना, लोक बडा पडून रडतात हो. कारण पर्याय नाहीये. आता त्यांच्याकडे खूप वेळ आहे, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, खूप सगळं काही आहे, पण बोलायचं राहिलं यार आई वडिलांसोबत. ते मिस करतात. आणि पहिली वेळ होती, एक फोन आला तरी कट करून त्याचा कामात आहे नंतर बोलतो. पण आज नाहीये ते. जर तुमचे आई वडील जिवंत असतील तर प्लीज 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 सगळ्या आई वडिलांच्या वतीने मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की या आणि आमच्याशी बोला. कारण आम्हाला तुम्ही कितीही काही केलं तरी ब्रह्मांडामधली सगळ्यात नशीबवान व्यक्ती मीच आहे. एक आई, मी आई नाहीये अजून, त्याच्यामुळे मला अनुभव नाहीये, पण जेवढं काही माझं मी जे लोकांसोबत बोलते, एका आईला ना बस हेच पाहिजे, तिच्या लेकराने तिच्यासोबत मनमोकळेपणाने बोलणं, मन मोकळं. तिला माहिती तिच्या लेकरांचे कष्ट आहे, पण एक प्रत्येक आईला वाटतं की माझ्या कष्टांची जाणीव माझ्या लेकरांना असली पाहिजे. आणि जर तुम्ही कोणाचे तरी लेकरू असाल तर बोलून टाकूया आज की आई आज जे काही इथे तुझ्यामुळे आहे ना, संवादच आहे जो आयुष्यात संतुलन देतो. तुमचं बोललेलं एक वाक्य त्यांच्या आयुष्याचे 10 वर्ष वाढवेल, हे मी गॅरंटेड लिहून देते. वाटलं तर सही घेऊन जातात. कारण त्यांना तो अनुभव आहे, तुमच्या मनातल्या भावना आहेत, जिथे तुम्हाला वाटतं की हो मला सांगायचं होतं पण मी नाही. आणि मी माझ्या आयुष्यात जे काही अनुभव आहे ना, त्यामधून तुम्हाला शेअर करते. आमच्या घराचं रिनोव्हेशन होतं. मग रिनोव्हेशन मध्ये कसं असतं, घराच्या टाईल्स काढल्या जातात. मग सगळ्या टाईल्स काढल्या गेल्या आणि घरात पूर्णपणे वाळू होती. ओके, पूर्ण वाळू होती घरात. आणि पहिली फेज करोनाची होऊन गेली होती. आणि माझा भाऊ डॉक्टर आहे, आम्हाला वाटलं की करोना गेलाच आणि असल्यामध्ये आपण काय बोलायचं, आपल्या घरात डॉक्टर आहे ना, म्हणजे आम्ही थोडे फॉर्म मध्ये होतो. मग पूर्ण घरात वाळू आहे. आणि मग हळूच कळलं की पप्पांना ना थोडा खोकला येत होता माझ्या. मग आमच्या घरात किट वगैरे आम्ही सांभाळूनच ठेवल्या होत्या की काही राहिलं तर कामात येईल. दादा डॉक्टर होता, त्याच्यामुळे चान्सेस असतात की आपण ट्रीट करतो तेव्हा करोना होऊ शकतो वगैरे. मग पप्पांची टेस्ट केली तर पॉझिटिव्ह निघाले. हो, पॉझिटिव्ह निघाले. मग थोडा विचार केला, पप्पा पॉझिटिव्ह कसं काय झाले, ते तर घरात होते. मग एक काम करूया, भावाची घेऊ. मग भावाची घेऊन तर भावाची पण केस पॉझिटिव्ह आली. मग आमचे लागले लाईटर. आता ही धुण्याची भाषा आहे. ओके, मग आमचे लाईटर लागले आणि आम्हाला खूप टेन्शन यायला लागलं, कारण पप्पा आणि भाऊ दोघं कमवती माणसं. मग आईची टेस्ट केली की सेफ साईड म्हणून, म्हणजे आपल्याला क्वारंटाईन करता येईल की कोण आहे पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह आहे, आपण सेपरेट करू शकतो. मग आईची केली, आईची पण केस पॉझिटिव्ह. लहान बहिणीची केली, तिची पण पॉझिटिव्ह. उरलेली मी, प्राजक्ता, 1 and only 1, माझी पण पॉझिटिव्ह. म्हणजे कोणी काय कोणी उरलंच नव्हतं. आणि माझे बाबा आमच्याकडे आलेले, आजोबा माझ्या आईचे वडील, ते मात्र आमच्यापेक्षा म्हातारे आणि ते निगेटिव्ह होते. मग त्यांना मामाकडे शिफ्ट केलं. आता जर तुम्ही स्टोरी नीट ऐकली तरच तुम्हाला शेवटचं मॉरल कळेल आणि तुम्हाला आज ते मिळेल ना जे मला दिग्गजांना मरून गेल्यावर वरती गेल्यावर कळतं की हे राहूनच गेलं यार करायचं. ओके, सो आम्ही पाचवी, कदाचित 22-21 असेल. हां, 21-22 वय असेल. माझा मुलगा, मी घरात मोठी आहे. तर असं वाटायचं, आणि लोक असे घरात बनत होते तेव्हा. असे बनत होते, असं वाटायचं काय चुकी वाटत काय ते गेले ते गेले ते गेले. टेन्शन यायचं की यार आपला पण नंबर आहे का काय नंतरचं. आणि एवढी भीती मी कधीच अनुभवलीच नव्हती. मग आमच्या घरात सगळी वाळूवरती आता ते सगळं पॉट वगैरे काढलेलं ना, तर पलंग वगैरेची सिस्टीमच नव्हती. वाळूवरती खाट, हॉस्पिटलला जागा नव्हती, ते म्हणजे जागाच नव्हती पेशंट ऍडमिट करायला. तर मग त्या सलाईन अशा टाकलेल्या, माझं भाऊ त्याच्याच हाताने स्वतःला रेमडेसिवीर देतोय वगैरे अशा पद्धतीने. आणि करोनाचा फेस सगळ्यांच्याच घरात जवळपास सारखाच होता.
की लोक नवस वगैरे करतात म्हणे आणि नवस केला की मग सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. आता मला किती नवस केला नव्हता माझी 21-22 ओके, तर तेव्हा तर अजून जास्त अल्लड होती. मग मी म्हटलं आमची ना मनुदेवी आहे कुलस्वामिनी, हा मग देवीला म्हटलं बघ तू घरी असशील ना, आता मी जशी बोलते ना तसंच मी देवांशी बोललो की तू खरी असशील ना, म्हणजे तू खरंच अस्तित्वात असशील तर आमच्या घरात ना सगळी माणसं जिवंत राहू दे आणि जर सगळी जिवंत राहिली ना शपथ सांगते मी थोड्यावर पायी येईल. मग देवीने पण सिरियसच घेतलं मला. देवीने सगळ्यांना जिवंत ठेवलं. सगळे लोक माझ्या घरातले सुखरूप आहेत आणि मग आम्ही ना पायी दिंडीला गेलो. मी आणि माझा भाऊ सगळ्यात पहिले पुण्याहून कणुदेवीला पायी दिंडीला गेलो. मला 10 किलोमीटर चालायची सवय नव्हती आणि ते 135 किलोमीटरचं अंतर चालताना काय वाटलं की माझ्या हाताला नाही. म्हणजे ती मला होती वापस जाऊ का, परत विचार करायची नाही देवी रागवली परत रागवली पडली तर. खरंच मला असेच प्रश्न यायचे आणि माझा भाऊ म्हणायचा तूच बोलली होती ना असं. आणि तो माझ्यासाठी ना खरंच परशुरामासारखा आहे. म्हणजे तो प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये माझ्यासोबत राहतो. काही एकटी पोरगी नसते आपण म्हणून तो माझ्यासोबत. आता परशुराम कोण असं म्हणतात की कुलस्वामिनी ज्या आहेत त्यांचा भाऊ म्हणजे परशुराम. पण त्या दिवशी जेव्हा मी मंदिराच्या गाभाऱ्यात मी आणि माझा भाऊ गेलो ना आम्ही बसलो शांत, कारण आमच्यामध्ये उभं राहायचं ताकद नव्हती. अरे मग फोन येतोय कोणाचा तरी आणि तो करेक्ट आहे की माणूस जोपर्यंत जिवंत असतो त्याची कदर नसते आणि ज्या दिवशी तो निघून जातो ना त्या दिवशी इतकी कदर येते पण ती कदर ऐकायला तोच नसतो. असं वाटतं अरे यार मला माझ्या आईसाठी हे करायचं होतं, मला माझ्या वडिलांसाठी हे करायचं होतं, मला माझ्या नवऱ्यासाठी हे करायचं होतं, पण ते सगळं नाहीये. आणि तो अनुभव काय असतो ना तो मी फेस केला तरुणाच्या काळामध्ये. आणि म्हणून त्या दिवशी मला कळलं की आयुष्यात नातं काय असतं आणि नातं का जरुरी आहे, कुटुंब काय असतं हे मला त्या दिवशी कळलं आणि कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती का जरुरी आहे हे कळलं. म्हणजे आता तुम्ही जर नीट पाहिलं ना जसं कसं वय होतं, आता भरपूर आजी लोक जे त्यांचा अनुभव सांगते त्यांना असा अनुभव काय लागतो आता आपलं काही जास्त काम उरलेलं नाहीये. म्हणजे आपण बोलतो पण आपल्या वडिलांना एवढं ओळख कोणी देत नाहीये आणि हे दुःख सगळ्यात मोठं असतं कारण त्यांच्या आयुष्याचे अनुभव खूप दांडगे आहेत. त्यांना खूप जरा ऐक, कारण तुला माहित नाही याच्यामुळे काय दुःख होणार आहे, तू ऐक माझं. पण हे सांगितल्यानंतर पण जेव्हा ऐकलं नाही जात ना तेव्हा त्या आजी लोकांना खूप जास्त त्रास होतो. तर आज तुम्हाला सगळ्यांना माझं इन्व्हिटेशन आहे की तुमच्या घरात ज्या पण आजी असतील, आईची आई, वडिलांची आई, सासू असेल किंवा आजन सासू कोणी पण असेल ना त्यांच्याकडे जा आणि त्यांना म्हणा की आई आजी जे काही तुम्ही म्हणताय फॉर एक्झाम्पल माझी आजी अजूनही जिवंत आहे आईची आई, तर फॉर एक्झाम्पल समजा की ह्या माझ्या आईच्या आई आहेत ओके, तर मी यांना म्हणेन की आजी तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय वाटतं की मी काय काय पूर्णपणे ऐकायला तयार आहे आणि ते 4 तास ना त्यांना मन लावून ऐका आणि हे त्यांच्यासाठी ह्या पूर्ण जगातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट असेल. कारण त्यांना ह्या वयात एकच गोष्ट वाटते ऐकून घ्या, ऐकून घ्या. खरंच सांगते त्यांना महागडी साडी खरंच नकोय, खरंच नकोय. पण एकदा सांगा ना काय तुम्हाला ओपन होतं, कोणाला शेअर करायचं आहे आतापर्यंत ऐकायचंय. आमच्या सासूबाई प्रत्येकाला घरातील लोकांना सांगतात की माझं ऐकून घ्या, तुम्ही ते बाई सांगते ना तेच तुम्ही ऐका, म्हणजे तुमचा संसार चांगला होईल. मग घरात ऐकत नाही. राईट. आणि तुम्हाला तो अनुभव होतोय जेव्हा मी बोलते की येस माझी सासू बोलते हे सगळं आणि करायचं काही थोडं साड्यांबद्दलचं नॉलेज माझं कमी आहे. हो खूप जास्त आहे तुमचं नॉलेज. जास्त आहे साड्यांबद्दल नाही सर्वांबद्दल. माझं नाव मनीषा सुनील मालपुरे. मी वयाच्या 13व्या वर्षी वडिलांपासून दूर झाली, म्हणजे वडील माझे स्वर्गवासी झाले आणि आम्ही 3 बहिणी 2 भाऊ आणि माझ्या वडिलांना छोटा परिवार हवा होता. एक मुलगी आणि एकच मुलगा पाहिजे होता असं त्यांची इच्छा होती, पण देवाने आम्ही 3 पोरी लागोपाठ देऊन दिल्या. त्याच्यामुळे वडील चिडत होते पुढे
मग रागवायचे, सर्व काही गोष्टी होत होत्या. वडील पोलीस होते, त्यांचा स्वभाव मिलिटरीमॅन असल्यामुळे रागट होता. घरी आले की संतापायचे, आम्ही अभ्यास करताना नाही दिसत. मग एक दिवस असंच झालं, म्हणाले 3 पोरी देवाने देऊन दिले, काहीच कामाचे नाही, मला मुलगा राहिला असता तो काहीतरी काम केलं असतं. मग मी एक दिवस माझ्या वडिलांना म्हणाले की नाना, आम्ही नाना म्हणत होतो, नाना म्हटलं तुमची इच्छा मी पूर्ण करेन, मी एक तर पोलीस होईल, इन्स्पेक्टर होईल, नाहीतर काहीतरी एक नोकरीला लागेल, पण तुम्ही चांगले पाहिजे तेव्हा. तर भगवंतानी त्यांना ठेवलं नाही. आणि जेव्हा मी वयाच्या 18व्या वर्षी सर्व्हिसला लागली शिक्षिका म्हणून, त्यावेळेस माझं कौतुक पाहण्यासाठी माझे वडील नव्हते. मग मी असं विचार करायची की ह्या पाठीवर एक कोणता तरी बाप आला असता, त्याने माझ्या पाठीवर थाप मारली असते की मनीषा तुझ्या इच्छेला माझा सलाम. खरंच तू माझं नाव लौकिक केलं. माझ्या वडिलांचं नाव रमेश होतं आणि रमेशाचं पोरगी म्हणून मी आजही मानाने त्यांचंच नाव लावलेलं आहे, पतीचं नाव लावलेलं नाही. पण भगवंताला एकच सांगते की पुढं कोणता जन्म देशील तर माझ्या रमेश नावाच्या नानाच्या पोटीच मला जन्म दे आणि मला त्यांचेच मुलगी म्हणून पुढं राहू दे. आणि माझ्या जेव्हा मी म्हातारी तोपर्यंत माझे वडील राहू दे, माझ्या पाठीवर थाप ठेवण्यासाठी. तेच एवढं सांगायचं राहून गेलं होतं. आणि आज मी तुमच्यासमोर सांगते प्राजक्ता ताई आणि या सर्व समुदायासमोर सांगते की माझ्या आई वडील मी तुमच्या सगळ्यांमध्ये पाहते आणि माझ्या पाठीवर असाच आशीर्वादाचा थाप राहू द्या. धन्यवाद. आता तुम्हाला ना एक करायचं आहे, तुमचे वडील तुम्ही 13 वर्षाचे तेव्हा वारले होते, ते जसे दिसत असतील ना त्यावेळेस तो चेहरा अनुभवा. हो अनुभवते, पण भगवंत मला कधीच स्वप्नात दिसत नाही त्यांना. मी कोणी एखादी पोलीस जात राहिले ना त्या ड्रेसमध्ये तर मी त्यांना असं ओळख पाहते की माझे वडील आहे का. पण जेव्हा मी त्यांच्या समोर जाते ना अशी, तर दुसरा चेहरा दिसल्यावर मान खाली होते, डोळ्यातून टपट पाहायला पडतात. आजही मी त्यांना त्याच वेशमध्ये पाहते आणि सब इन्स्पेक्टर म्हणून कोणी दिसते आजही मी त्यांना दंडवत घालते. तुम्हाला ना डोळे बंद करायचे. हो. ओके. आणि हा तुमच्या वडिलांचा आवाज असं तुम्हाला अनुभव करायचा. डोळे बंद करा. बेटा मनीषा, मला अभिमान आहे तुझा की तू शिक्षिका बनली. मला अभिमान आहे तुझा की तुझ्यासारखी लेक माझ्या पोटी आली. बेटा मनीषा, तुझ्यासारखीच लेक मला जन्मोजन्मी मिळू दे असं मी परमेश्वराला रोज सांगतो. आणि ज्यावेळेस परमेश्वराला सांगतो ना त्यावेळेस परमेश्वर मला सांगतो, अरे तुझं नाव आजही तिने जिवंत ठेवलंय. तू तर पृथ्वीवरून शरीर घेऊन वरती आला, पण तुझ्या लेकीने तुझं नाव आजही कर्तृत्वाने जिवंत ठेवलंय. आणि म्हणून तुमचे वडील पुन्हा त्यांना सांगतात की मला मनीषा सारखीच मुलगी भेटू दे, मनीषा सारखीच मुलगी भेटू दे. आणि मलाही तुमच्यासारखेच पप्पाला बोले प्रार्थना. धन्यवाद. आणि या तुमच्या समोर 2 शब्द मांडण्याची संधी दिली आणि माझे 2 आनंदाचे अश्रू या वाणी समाजाच्या मंगल कार्यालयात पडले. धन्यवाद. तर जेव्हा मला बक्षीस मिळाल्या नंतर ना मी छोटीशी प्राजक्ता होती ना 5वी 6वीला असेल, असं स्टेज येते, असं बक्षीस मिळायचे त्या मंगल कार्यालयामध्ये. आणि स्टेजवरती उभं राहून ती प्राजक्ता ना फक्त एकच व्यक्तीला बघायची, माझे पप्पा दिसताय का. कारण पप्पांनी बघितलं पाहिजे की प्राजक्ताला बक्षीस मिळते, बाकी कोणी बघू नको. कारण ही दुनिया मला ओळखीचीच नाहीये. घरी गेल्यानंतर माझ्या पप्पांनी बोललं पाहिजे आपली पोरगी हुशार आहे, बस विषय क्लोज. आणि तो जो अनुभव आहे ना तो खूप सुंदर, खूप सुंदर. आणि म्हणून मी तुम्हाला नात्याची अजून एक बाजू सांगते. जर तुम्हाला मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर त्यांना रोज रोज नित्य नियमाने जर तुम्ही खरंच परमेश्वराला मानत असाल तर त्यांना एक गोष्ट जरी असतील ना 1 वर्षाचे, त्यांना जर हे सांगत गेले ना तर मार्क माय वर्ड, तुमची लेकरं 5 वर्षात अशी अचिव्हमेंट, असं यश मिळवतील ना ज्याचं तुम्हाला भानही नसेल. फक्त एकच त्यांना कानमंत्र द्या की आम्हाला अभिमान आहे की तू आमचं लेकरू. तुमचा मुलगा अभ्यासात 0 असेल तरी पण तेच म्हणायचं, तो मोबाईल पण खेळत असेल तरी तेच म्हणायचं, तो आगाऊपणा करत असेल ना तर त्याला उलटं बोला, काय तू खूप शांत आहे, व्हेरी गुड, तू गेस्ट समोर खूप चांगलं बोलला, तू ना आज खूप छान पद्धतीने वागला का. तो एक दिवस जर बिना मोबाईलचा राहिला ना किती आवाज करतात. हे थोडं एकदम 1 मिनिट आवाज करून ते बसून तो अटेन्शन मिळालं तुला. ओके. सो त्यांचं नाही लेकरांनी म्हातारपणात
बोलली गेली नाही पाहिजे, कारण तशीच मग लेकरं तयार होते. ओके, आणि हे पॅरेंटिंग टिप्सच्या अंडर आम्ही शिकवतो म्हणून तुम्हाला सांगते, कारण तुम्हीच आहात जी नवीन पिढी घडवणार आहे. कारण वाणी समाज जो आहे तो तुमच्या हातून घडणार आहे. आणि ह्या सगळ्यांमधून आहे ना, एक पण लेडीजने हे फॉलो केलं ना, आणि त्यांच्यापैकी जर एकाचं पण लेकरू पुढे जाऊन कलेक्टर झालं, वा आजचं सेशन सार्थकी लागलं. एका पण लेडीजचं लेकरू डॉक्टर झालं, सार्थक झालं. एका पण लेडीजचं लेकरू हे इंजिनियर झालं, सार्थक झालं. काही हो नको हो, चांगला माणूस घडलं ना, तर आज वर्षा मॅडमांनी इथे मला बोलवणं सार्थक झालं. माझी सगळी सेशन्स बंद करून माझी आई आणि वहिनी इथे आले, त्यांचं येणं सार्थक झालं. कारण आजचं हे सेशन जोपर्यंत आत्मसात करून आयुष्यात वापरलं जाणार नाही, रिझल्ट भेटणार नाही. कारण आजचं हे सेशन हे सत्संग नाहीये आणि मी संत नाहीये. मी साधी काउन्सिलर आहे, लाईफ कोच आहे, आणि व्यक्तीचा विकास होण्यासाठी काय काय गोष्टी लागतात त्याच्यावरती मी काम करते. आणि जे काही माझ्याकडे होतं त्याच्यापैकी 10% मला जेवढं देता आलं 1 तासात ते सगळं मी तुम्हाला दिलं. तुम्हाला एक इन्व्हिटेशन आहे, आज घरी गेल्यानंतर जर तुम्हाला लिहिता येत असेल तर एक काम करायचंय, आठवणीने ऐकायचं. पटलं नाही तर सोडून द्या, किंवा जाताना मला सांगितलं मी करणार नाही तरी मला राग येतो. ओके, ए दीदी प्लीज शांत बस ना, 2 मिनिटं बोलणार आहे बघ मी डायरेक्ट. मग तू रड बघ, तुझा ड्रेस खूप सुंदर आहे, ड्रेस सुंदर आहे तुझा. नागपूर होमवर्क असतो ना म्हणून तुम्हाला वही पेन आणायला लावलाय. ओके, सो प्रत्येकाने असाइनमेंट होमवर्क एकदा कागदावरती लिहून घ्या, आणि जर पेज पेन नसेल तर मोबाईलवरती टाईप करून द्या. आता तुम्हाला लिहायचंय, माझ्या आयुष्यातील माझ्या आयुष्यातील माझ्या आयुष्यातील माझ्या जिवलग व्यक्तीला माझ्या जिवलग व्यक्तीला मी आहे. पत्र लिहिण्याचा काळ गेला, पण आज तुम्हाला लिहायचंय. व्यक्ती कोणतीही असू शकते जी तुम्हाला जिवलग वाटते, ती कोणती पण चॉईस करा. जर तुम्ही तुमचे आई आणि वडील, का कारण लिहिणं थांबवून त्या सगळ्यातील माझ्या जिवलग व्यक्तीला मी आज मन भरून पत्र लिहिणार आहे, हा तुमचा होमवर्क आहे आज. ओके, आता लिहिणं थांबवून द्या, आणि शेवटी मी जे बोलते ना, तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये नळ असेल बरोबर, नळ आहे, पाण्याचा नळ बरोबर, नळ आहे का टाका. तर आता नीट अजून करायचं, आपले आई वडील जे असतात ना, म्हणजे माझे आई वडील, तुमचे आई वडील, सगळ्यांचे आई वडील, हे आपला ना स्त्रोत आहे, म्हणजे सोर्स आहे. जसं सूर्यकिरणांचा सोर्स, सूर्यकिरणांचा जन्म कुठून होतो, सूर्यापासून. म्हणजे सूर्य कोण झाला, सूर्यकिरणांचा स्त्रोत, सोर्स झाला. म्हणजे पाणी ची टाकी म्हणजे सूर्यकिरण, सॉरी पाण्याचा नळ म्हणजे सूर्यकिरण आहे, आणि टाकी जर पाहिली तर स्त्रोत आहे. आता लेकरं कन्सिडर करतो माझ्यासाठी, आपण सगळी लेकरं ही आपल्या सोर्स म्हणजे आपल्या आई वडिलांचं प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट म्हणजे काय, त्यांच्यामध्ये जे जे चांगलं आहे त्याचं आपण एकत्र केल्यानंतर तयार झालेलं एक व्यक्तिमत्व आहे. जर तुम्हाला वाटत असेल माझ्या आयुष्यात मी अजून काहीतरी मोठं करावं, माझं आयुष्य अजून खूप आनंदी व्हावं, माझ्या आयुष्यात अजून प्रेम निर्माण व्हावं, माझ्या आयुष्यात अजून आरोग्य निर्माण व्हावं, तर आपल्याला पहिले टाकी साफ करायची. म्हणजे कशी, आपल्या आई वडिलांबद्दल आपल्या ज्या ज्या तक्रारी असतील त्या आज आपल्याला या पत्रात लिहून सोडाव्या लागतील. छोट्या छोट्या तक्रारी असतात, जसं माझ्या डोक्यात छोटी तक्रार होती. आमचं ना किराण्याचं दुकान होतं पहिले. ओके, तर आमच्या दुकानामध्ये 1 रुपयाचे अंकल कुरकुरे मिळायचे. ओके, ते गोल गोल रिंगवर. मग मी लहानपणी माझ्या आईला म्हटले की मला 5 रुपये पाहिजे, कारण आमच्या कमलाबाई स्कूलमध्ये मोठं कुरकुऱ्याचं पाकिट भेटायचं. आता आई माझी दुकानदार आणि त्याच्यामध्ये ती संसारी लेडी, तर ती म्हणत नाही 1
मी मूर्ख आहे. मी एवढ्या छोट्या छोट्या तक्रारी मनात ठेवल्या आणि मग लिहायचं की तू आजपर्यंत माझ्यासाठी काय काय केलंय ते सगळं कागदावरती लिहा. तिने शीट साफ केली, सूर साफ केली, रात्र आपल्यासाठी जागली. त्याच्यानंतर आता जसं मी आता दीदीकडे गेली होती ना, सोनाली संदेश जिजू आहेत संदेश येऊले, तर ती माझी जिजू आहे. तर ती ताई आता तिचं छोटंसं बाळ आहे, तिला पण यायचं होतं सेशनला पण ती नाही येऊ शकत. म्हणजे असे भरपूर कार्यक्रम आपण नाही करत जेव्हा एक आई जेव्हा बाळाला जन्म देते. तर असं ना भरपूर सॅक्रिफाईस आहे, भरपूर त्याग आपल्याला करावा लागतो. त्याच्यानंतर भरपूर गोष्टी एक आई म्हणून सोडाव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत की आपल्या आईने आपल्यासाठी काय काय केलं, आपल्या वडिलांनी काय काय केलं ते लिहा. आणि जर आई वडील जिवंत असतील तर त्यांना जाऊन थँक्यू बोला. आणि ज्या तक्रारी त्या वाचून नाही दाखवायचा, जे केलं ते खालचं त्यांना वाचून दाखवायचं. तक्रारी केल्या तर भांडण तक्रारी जर बोलले घरी जाऊन आणि भांडणी झाल्या तर प्राजक्ताचं नाव नाही. परत रिपीट करते, कुठून वाचायचे पत्र, जिथून त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं तिथून पॅरेग्राफ वाचायला सुरुवात करायचं. जर ते जिवंत असतील, त्यांना मोबाईल येत असेल तर व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉल नसेल तर कॉल करा. कोणीही लिहिलेलं पत्र फोटो काढून टाकायचं नाही. अर्थाचा बेअर्थ झाला तुम्ही जबाबदार नाहीये. ओके. आणि अक्षर समजणार नाही अजून तो पण एक कॉम्प्लेक्स आहे. ओके. सो करा, प्रेम व्यक्त करूया. आपल्या आईवडिलांना त्यांचं लेकरू मिळून जाऊ दे आणि आपला सोर्स पूर्णपणे प्युअर आणि शुद्ध झाला ना, तुम्ही असाइनमेंट केल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की याच्यात काय चालू आहे. जोपर्यंत असाइनमेंट करणार नाही तोपर्यंत जादू करणार नाही. ज्यांनी असाइनमेंट केली त्यांनी माझा नंबर वर्षा मॅडमांकडनं घ्यायचा आणि मला पर्सनली व्हॉट्सअप माझा सेम नंबर आहे, एकतर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. कॉल रिसिव्ह नाही झाला तर व्हॉट्सअप करून मला तुमचा अनुभव जाणून घ्यायचा. ओके. मला अनुभव जाणून घ्यायचा आहे की तुम्ही हे पत्र लिहिल्यानंतर तुमच्या आयुष्यातली नाती किती सुंदर झालेली आहेत. ओके. सो किती लोक प्रॉमिस करताय की ते आज सेशन झाल्यानंतर रात्री पत्र लिहिणार आहेत. जे प्रॉमिस करतात त्यांनी हँड रेज करा. किती पत्र लिहिल घरी गेल्यानंतर. तुम्ही लिहिलं नाही तरी मी तुम्हाला ट्रॅकिंग करत वापस येणार नाही. पण मला जर बघायचं आहे की किती उत्सुक आहेत तुम्ही. कोण कोण घरी गेल्यानंतर आपल्या आईवडिलांना पत्र लिहिणार आहे. नसतील तरी पत्र लिहायचं. हो. ओम शांती. आई वडील जिवंत जरी नसतील तरी पत्र लिहायचंय. का? कारण व्हायला नको, त्रास व्हायला नको आरोग्याला, म्हणून पत्र लिहायचंय. ओके. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना पत्र लिहायचंय आणि लिहिल्यानंतर माझा नंबर घेऊन मला कळवायचं की तुमचा अनुभव काय होता. ओके. सो आता मी सेशन संपवते. माझं सेशन संपवण्याचा एक लॉ आहे. लॉ हा आहे की कमीत कमी काय बोलायचं. येस माहिती ना प्लीज. नंबर घ्या. नंबर 76 76 76 20 20 84 84 68 68 26 26 76 20 84 68 26. ओके. सगळ्यांना मिळाल्यानंतर ज्यांना नाही कळालं त्यांनी बाजूच्या कडे दिसलं. ओके. त्यांना आजच्या सेशन मधून काय मिळालं कोणी पण दोन लोक मला ऐकायचं नाही. कारण की मी एक तास बोलल्यानंतर तुम्हाला काय लक्षात आलं किंवा काय मिळालं. आणि माझ्यासाठी तीच पावती आहे. हा प्लीज. मावशी तुम्ही सांगताय माझं सेशन आणि मी माझी इंजिनिअरिंग आणि त्यात माझी मिस्त्री काय झाले एक फोटोग्राफर आले एवढी भाषण ऐकलं मॅडम तिचं खूप कौतुक केलं सगळ्यांनी. म्हणजे ऐकणारे सगळे शांत होऊन गेले होते. मी पण कष्ट करते. मी पण एक कालवडीला शिक्षिका म्हणले माझी विचार आलेला आहे.